जय ज्योती जय सावित्री। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त आहेत। मी आरती अंकुश लोखंडे, माणिकपाडा, यवतमाळ आपणासमोर घेऊन येते महात्मा फुले यांची अखंड काव्यरचना। ऐका अखंड। अखंडचं नाव आहे उद्योग। मानवा उद्योग अनेक आहेत, मानवा उद्योग अनेक आहेत, बऱ्या वाईटात काळ जातो। मानवा उद्योग अनेक आहेत, बऱ्या वाईटात काळ जातो। आपहितासाठी उद्योग करती, आपहितासाठी उद्योग करती, मार्ग दावविती संतानास। आपहितासाठी उद्योग करती, मार्ग दावविती संतानास। त्यापैकी आळशी दुष्ट दुराचारी, त्यापैकी आळशी दुष्ट दुराचारी, जन वैर करी सर्व काळ, जन वैर करी सर्व काळ। जसा ज्याचा धंदा तशी फळे येती, जसा ज्याचा धंदा तशी फळे येती, सुख दुःख होती ज्योती म्हणे। जसा ज्याचा धंदा तशी फळे येती, सुख दुःख होती ज्योती म्हणे। या ओळींचा अर्थ सांगते। मानव अनेक प्रकारचे व्यवसाय करतो, काही चांगले असतात तर काही वाईट असतात, आणि चांगल्या वाईट कामांमध्ये त्याचे जीवन जात असते। माणूस जे काम करतो त्याच मार्गावर तो आपल्या मुलांनाही चालवतो। काही लोक आळशी, दुष्ट आणि वाईट विचार करणारे असतात, ते नेहमीच इतरांशी भांडण किंवा वैर ठेवतात। जसा माणसाचा व्यवसाय कर्म असेल तसेच ते वागतात, तशीच त्याला फळे मिळतात। म्हणजेच चांगली कर्म केली तर सुख मिळते आणि वाईट कर्म केले तर दुःख भोगावे लागते। थोडक्यात आपली कर्मेच आपले भविष्य ठरवतात, म्हणून नेहमी चांगले वागावे। महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचे संदेश उपयोगात आणावे ही विनंती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने आम्ही करत आहोत। आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आमचे असेच व्हिडिओ पाहत रहा। धन्यवाद।